नमस्कार. मी आज अशा काही गोष्टी शेअर करणार आहे. मानत नसेल, कदाचित खूप लोक हसतील, इग्नोर करतील आणि काही लोक मानतील. पण जे लोक हे गोष्टी मानणार नाहीत त्यांनी प्लीज वाईट कमेंट करू नये. ब्लॅक मॅजिक नॉर्मल नाही आहेत, ज्या माझ्या विचारांच्या पण पलीकडच्या आहेत. मी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या गोष्टी मांडणार होते. मी लग्नाच्या अगोदर अमावस्या पौर्णिमा ह्या गोष्टी न मानणारी होते. माझा मुलगा झाल्यानंतर त्याच्याबद्दल घडत आल्या अशा ठिकाणी मला असं विचारण्यात आलं की तुला वेड लागल्यासारखं होतं आहे का. गेली 12 वर्ष मला जाणवत होतं की माझ्याबद्दल काहीतरी असं घडतं आहे जे नॉर्मल नाही आहे. संसाराचं सुख न मिळणं, मानसिक स्वास्थ्य न मिळणं, कितीही प्रयत्न केले तर अपयश मिळणं, ह्या अशा बऱ्याच गोष्टी होत होत्या. आणि हे जे करणारी ते 3 लोक होते ज्यांच्या विरोधात मी काही केसेस केलेल्या आहेत. आणि त्यांनी एकमेकांना खूप साथ दिलेली होती तर की मी त्यांच्या तालावरती नाचावं, त्यांच्या शब्दाच्या पलीकडे जाऊ नये आणि फक्त एक घरातली कठपुतली म्हणून राहावी. पण त्यातूनही मी जगले. माझ्या मुलाला माझ्यापासून दूर नाही होऊ शकले नाहीत, मला वेड लावू शकले नाहीत. माझा जीव नाही गेला. जीव घ्यायचा प्रयत्न केला तरी पण जीव नाही गेला माझा. आता ही गोष्ट सांगायची वेळ आली आहे त्यामुळे मी सांगते. मी ह्याचा मागचा पुढचा विचार नाही करत आहे की लोक मला काय म्हणतील किंवा इग्नोर करतील. मला ह्या गोष्टींची आता केअर नाही आहे, कारण आता वेळ आलेली आहे की मी बोलावं ह्या गोष्टींबद्दल. आणि ह्याच्याबरोबरच मला अजून एक गोष्ट सांगावीशी वाटते आणि ह्या गोष्टींचा अभिमान वाटतो सांगायला की तेच मी अबकडं वाचायला शिकलेले होते. तेव्हा माझ्या आजोबांनी, मी त्यांना बाबा म्हणायचे, माझ्या आईचे वडील, त्यांनी मला ग्रंथ वाचायला शिकवलं. मी अशा वातावरणात लहानाची मोठी झाले जिथं दत्त जयंती दरवर्षी साजरी करत होते. ती दत्त जयंती येण्यासाठी आम्ही वर्षभर वाट बघत होतो. अशा वातावरणात माझं लहानपण गेलं. त्यामुळे ह्या तंत्रक्रिया, तंत्रमंत्र, ब्लॅक मॅजिक माझं काही बिघडू शकले नाहीत. आणि 15 वर्ष मी सर्वाईव्ह करू शकले माझ्या मुलाबरोबर. माझा मुलगाही दूर करायचा प्रयत्न केला पण त्याला पण दूर करू शकले नाहीत. मी मानते की मी 15 वर्ष माझं आयुष्य जगले नाही आहे. वनवासासारखे होते माझे 15 वर्ष हे. पण ते ठीक. वाईट वाटतं आहे मला. पण 14 वर्ष प्रभू श्रीरामांना पण वनवास भोगावा लागला. तिथं मी काय आहे. 12 वर्ष मी कन्फ्यूज माइंडमध्ये होते. मला जाणवत होतं की माझ्याबद्दल काहीतरी नॉर्मल असं घडते जे नॉर्मल नाही आहे. पण मला त्याच्याबद्दल कन्फर्मेशन नव्हतं. पण गेली 2-3 वर्ष अशा काही गोष्टी मी अनुभवल्या, माझ्यासमोर आल्या, मी स्वतः अनुभवल्या. त्याच्यामुळे माझं कन्फर्मेशन झालं की हेच आहे जे ब्लॅक मॅजिक आहे, तेच आहे. त्यामुळे मी आज ह्या गोष्टीबद्दल बोलते. हे सांगावंसं वाटतं की ब्लॅक मॅजिक, तंत्रमंत्र हे माझं काही बिघडू शकलं नाहीत, कारण माझ्याकडे असे संस्कार आहेत, आध्यात्मिक शक्ती आहे. ह्या गोष्टीचा मला गर्व नाही आहे, अभिमान वाटतो या गोष्टीचा की मी ह्या संस्कारामध्ये वाढले. आणि माझ्या बाबांनी जी मला संपत्ती मागे ठेवून गेलेलं आहे ते म्हणजे त्यांचे ग्रंथ. त्यांनी जे वाचत होते ते पुस्तकं ती माझ्यासाठी ठेवून गेलेले आहेत. ती मला जाणीव करून देतात की मी आहे तुझ्या बरोबर. धन्यवाद.